लोणचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मस्त रसरशीत, आंबट, गोड आणि तिखट चवीच्या लिंबाच्या लोणच्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी 1 किलो लिंबू घेतलेले आहेत. लिंबू शक्यतो आपल्याला पिवळ्या रंगाचे आणि डागविरहित घ्यायचे आहेत. हे लिंबू मी धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. आता एका लिंबाच्या मी 8 फोडी करते, कारण लिंबूची साईज ही मोठी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाच्या फोडी आपण 4 सुद्धा करून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबाच्या फोडीमध्ये ज्या काही बिया आहेत, त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून लोणचं हे कडवट होणार नाही. आता ह्या सगळ्या ज्या फोडी आहेत आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ह्या लिंबाच्या फोडींमध्ये आपल्याला 4 मोठे चमचे मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण आपल्याला शक्यतो जास्तच घालायचं आहे. 2 चमचे हळद घालायची आहे. हळद आणि मीठ घातलेलं हे जे मिश्रण आपलं चांगलं खालीवर करून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद आणि मीठ हे प्रत्येक लिंबूला लागलं जाईल. जवळजवळ 4 ते 5 मिनिटं आपल्याला मिश्रण चांगलं हलवत राहायचं आहे. हे जे हळद आणि मीठ लावलेलं मिश्रण आहे ते आपल्याला 5 दिवस मुरत ठेवायचं आहे. तुम्ही काचेच्या बरणीत सुद्धा ते ठेवू शकता मुरायला. दुसऱ्या दिवशी परत मी हे मिश्रण खालीवर करून हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते चांगलं लोणचं मुरलं जाईल. खाली करून घेतल्यानंतर आपल्याला परत ते झाकून ठेवायचं आहे. परत 5व्या दिवशी जर आपण बघितलं तर या लोणच्याचा कलर आपल्याला बदललेला झालेला दिसून येईल. लिंबाच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला ट्रान्सपरंट झालेल्या दिसून येत आहेत आणि फोडी ह्या नरम सुद्धा झालेल्या आहेत. आता हे लोणचं पुन्हा आपण खालीवर करून घेऊया. या फोडी ज्या आहेत त्या पूर्णपणे सॉफ्ट झालेल्या आहेत. हे सगळं मिश्रण आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. 1 किलो लिंबासाठी आपण 1 किलो साखर इथे टाकलेली आहे. तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर सुद्धा घालू शकता. आता हे जे साखर टाकलेले मिश्रण जे आहे ते मिश्रण चांगलं खालीवर करून आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती साखर विरघळली जाईल. म्हणून मी जवळजवळ 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण छानपैकी खालीवर करून घेतलेलं आहे. आपण जर बघितलं तरी साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे, परंतु पूर्ण काही विरघळलेली नाही. आता साखर पूर्ण विरघळण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्याला हे लोणचं शिजवायचं नाही आहे, तर फक्त साखर मेल्ट होण्यासाठी गॅसवर गरम करायचं आहे. त्यासाठी गॅसची जी फ्लेम आहे ती पूर्णपणे आपल्याला लो ठेवायची आहे आणि सारखं हे मिश्रण आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण खाली तळाला लागणार नाही. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी हे मिश्रण गरम करून घेतलेलं आहे आणि सारखं चमच्याने हलवत राहिलेली आहे. एकदा का ही साखर विरघळली गेली की आपण चेक करायचं की आपण जर चेक केलं की साखरेला 1 तारीचा पाक आलेला आहे. 1 तारीचा पाक आला म्हणजे आपण समजून घ्यायचं की साखर ही पूर्णपणे आता विरघळलेली आहे. मी गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे. आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच याच्यात आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत. त्यासाठी मी 4 मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा हिंग आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे सगळे जे मसाले घातलेले आहेत ते आपण छानपैकी हलवून घेऊयात आणि मिक्स करून घेऊया. आपण जर बघितलं तर या मिश्रणाला, ह्या लोणच्याला छानपैकी असा सुंदर सुरेख कलर आलेला आहे. हे लोणचं आपल्याला खाण्यासाठी आता तयार झालेलं आहे. पण अजून 8 दिवस जर आपण हे लोणचं मुरायला ठेवलं तर अजून चविष्ट लागतं. मस्त आंबट गोड चवीचं रसरशीत हे लोणचं तुम्ही वरण भात, धपाटे, पराठे, थालीपीठ याच्यासोबत देखील खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका.